मला असं वाटतं की सोमवारी दुपारी 3 वाजता गडकरी रंगायत नेते ठाणे महापालिकेवरती या ठिकाणी धडक मोर्चाचं आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर मनसे आणि या दोघांचा संयुक्त मोर्चा या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल ठाणे महापालिका या वर्धापन दिनाच्या दिवशीच त्या ठिकाणी एका भ्रष्ट अधिकाऱ्याला महानगरपालिकेच्या त्याच्या स्वतःच्या कॅबिनमध्ये अँटी करप्शन ब्युरोने त्या ठिकाणी सापळा रचून रंगे हात पकडला होता। आज तुम्ही बघितलं असेल संपूर्ण ठाण्याचं जे आहे 5 वर्षाचं ऑडिट झालेलं नाही आणि 337 कोटी त्या ठिकाणी त्याचा हिसाबच मिळत नाही या पैशाचं काय त्याचा कशासाठी वापरले। आणि असं असताना आज तुम्ही बघितलं असेल ठाणे महापालिका म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक नंबर तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्राचा या भ्रष्टाचाराच्या मध्ये 1 नंबर लागतो आणि त्यातला सर्व जो भ्रष्ट जो आहे हा कारोबार ठाणे जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि म्हणून या सर्वसामान्य जनतेचा पैसाचा ज्या पद्धतीने लूटमार त्या ठिकाणी चालू आहे। आज ठाणे महापालिकेची अवस्था एवढी वाईट झालेली आहे त्या ठिकाणी झाकण बदलायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीत आणि गेल्या 3-3.5 वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून भरपूर असा निधी त्या ठिकाणी आणला गेला पण त्या निधीचं पुढे काय झालं मग ते MMRD असेल त्याचबरोबर सिडको असेल किंवा इतर नगरविकास असेल कोट्यावधी रुपयाची कामं केली आहेत परंतु कामंसुद्धा दिसत नाही आणि म्हणून या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी या ठिकाणी शिवसेना आणि मनसे या ठिकाणी एकत्रितरित्या या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जातो। बघा एक लक्षात घ्या आज तुम्ही बघितलं असेल ठाकरे बंधू दोन्ही एकत्र आल्यानंतर तुम्ही या ठाणे असेल किंवा मुंबई असेल किंवा इतर शहरामध्ये या ठिकाणी जी काय आंदोलनं जनतेच्या हितासाठी चालू आहेत आणि तुम्ही बघितलं असेल की त्यातलंच एक मोठं आंदोलन ज्या ठाणे महापालिका भ्रष्टाचाराचा एक अड्डा झालेला आहे। गोल्डन गँग नावाची गँग त्या ठिकाणी काम करते आणि लुटण्याचं काम करते जनतेचे पैसे लुटण्याचं ते त्या ठिकाणी काम करत आहेत। शहराची अवस्था एवढी बकाल झालेली आहे की या शहरामध्ये तुम्ही बघितलं असेल वाहतूक कोंडी असेल आज त्या ठिकाणचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असताना सुद्धा त्या ठिकाणी कुठलंही असं ठाणे शहरासाठी असं विधायक काम त्या ठिकाणी झालेलं नाही आणि आज तुम्ही बघितलं तर ज्या ठाणे महापालिका घराशेजारी आहे त्या महानगरपालिकेमध्ये पैसे घेताना एखादा अधिकारी पकडला जातो। सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी 3000 कोटीचा घोटाळा त्या ठिकाणी बाहेर काढलेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल की आज या ठाणे महापालिकेत स्वतःचं धरण नाही आहे आज वाहतूक कोंडी आहे स्वच्छतेचा अभाव आहे आणि अशा पद्धतीने भ्रष्ट कारभार चाललेला आहे आणि त्याला जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आम्ही तो मोर्चा काढतो। बेस्टची पण आज बैठक होती आज बेस्टच्या बैठकीबाबत त्यामुळे बेस्टची एक ताकद आहे शिवसेनेची मात्र यावेळेस निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी बैठकीची बैठक बोलून नवीन अध्यक्षांची झाली। मला वाटतं नवीन अध्यक्ष या ठिकाणी नेमलेले आहेत आणि चांगली टीम या ठिकाणी आलेली आहे। बेस्ट म्हणजे आज कित्येक वर्ष बेस्ट जेव्हा एक झाल्यापासून त्या ठिकाणी बेस्टची युनियन आहे कामगारांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्यासाठी ती युनियन आहे आणि चांगला त्या चांगली सुरुवात झालेली आहे। संभाजीनगरला गेले अहो तुम्ही का तुमच्या खिशातूनच दिले का शेवटी हा भ्रष्टाचाराचा पैसा काढताय ना तुम्ही जनतेच्या पैशाच्या लुटेतून हे सर्व करताय ना तुम्ही त्यामुळे ही जनता बघते आणि जनतेला माहिती आहे तुम्हाला तुमची जागा त्या ठिकाणी दाखवली जाईल।
आज एकत्रितरित्या आम्ही काम करतोच आहे ना. मनसे आणि शिवसेना शेवटी त्यांचे दोन्ही पक्षाची ध्येयधोरणं एकच आहे. शेवटी लोकांच्या हितासाठी काम करणाऱ्या दोन्ही संघटना आहेत आणि दोघंही रक्ताची नाती आहेत. त्यामुळे दोघं एकत्र आल्यानंतर नक्कीच या मुंबई असेल महाराष्ट्रामध्ये नक्कीच फरक पडेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.